Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to see 10th standard semi-English poem Stopping by Woods on a Snowy Evening. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड सेमी इंग्लिश पोयम स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग ही पोयम बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी आपण पोएटचं इंट्रोडक्शन वाचूया. रॉबर्ट ली फ्रॉस्ट 1847 to 1963 वॉज अन अमेरिकन पोएट. तर रॉबर्ट ली फ्रॉस्ट हे एक अमेरिकन पोएट होते. ही इज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक डेपिक्शन्स ऑफ रूरल लाईफ अँड हिज कमांड ऑफ अमेरिकन कोलोक्वियल स्पीच. सो त्यांच्या ज्या दोन गोष्टी आहेत, एक तर रिअलिस्टिक डेपिक्शन ऑफ रूरल लाईफ, त्याचे ग्रामीण जीवन आहे त्याचं अतिशय वास्तववादी वर्णन. दुसरं अमेरिकन कोलोक्वियल स्पीच म्हणजे अमेरिकेची जी बोलीभाषा आहे त्यावर त्यांची असलेली कमांड. या दोन गोष्टींसाठी त्यांचं सर्वत्र खूप कौतुक करण्यात आलेलं आहे. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट ऑफ 20th century. ते एक अतिशय पॉप्युलर आणि क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट आहेत 20व्या शतकातले. हे रिसिव्ड 4 पुलित्झर प्राइजेस फॉर पोएट्री आणि आपल्या पोएट्रीसाठी त्यांना 4 पुलित्झर अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत. In this poem, the poet described a little incident happening in a snowy evening. या पोएममध्ये पोएटने एक छोटासा प्रसंग वर्णन केलेला आहे जो एका हिवाळ्यातील स्नोवी इव्हिनिंग म्हणजे बर्फाळ संध्याकाळी घडलेला आहे. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. एक ट्रॅव्हलर म्हणून पोएट ते अतिशय सुंदर जंगल आणि तिथलं अतिशय सुंदर दृश्य बघून फॅसिनेटेड म्हणजे मोहित झालेले आहेत. He stops to enjoy but his mind urges him to go on. ते सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी थांबतात, पण त्यांचं जे माइंड आहे ते त्यांना पुढे जायसाठी भाग पाडते. सो एक दुविधा, एक कन्फ्युजन पोएटच्या मनातील, ते खूप सुंदर पद्धतीने त्यांनी इथे डिस्क्राईब केलेलं आहे. तर वळूया पोयमकडे. Whose woods these are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. पोएट म्हणतात की हे वूड्स, हे जंगल कोणाचे आहेत? आय थिंक आय नो, कदाचित मला माहिती आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो, पण त्या व्यक्तीचं घर गावामध्ये आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, त्यामुळे तो मला इथे मी थांबलो आहे हे बघू शकणार नाही. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो, आणि मी कशासाठी थांबलो आहे? टू वॉच हिज वूड्स, मी ते जंगल पाहायसाठी थांबलो आहे. विच इज फिल अप विथ स्नो, जे की बर्फाने आच्छादलेलं आहे. तर अतिशय सुंदर असं जंगल आहे, ते पाहायसाठी पोएट तिथे थांबलेले आहेत. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. पोएट म्हणतात की त्यांचा छोटासा घोडा मस्ट थिंक इट क्विअर म्हणजे काय तर विचित्र, स्ट्रेंज. त्याला विचित्र वाटत असणार की कुठलंही फार्म हाऊस नियर म्हणजे कुठलंही फार्म हाऊस जवळ नसताना आपले मालक असे रस्त्यामध्येच का थांबले आहेत. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. कारण वूड्स आणि फ्रोझन लेकच्या मधात म्हणजे जंगल आणि गोठलेल्या तळ्याच्या मध्ये आज वर्षातली सर्वात डार्केस्ट इव्हिनिंग, सर्वात अंधारी संध्याकाळ आहे असं पोएट म्हणतात. ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. तर तो घोडा आपली हार्नेस बेल म्हणजे गळ्यात लटकवलेली जी घंटा आहे तिला झटका देतो, ती वाजवतो, जणू काही विचारत असावा की इज देअर सम मिस्टेक, मालकांकडून काही चूक झाली आहे का, असा तो कदाचित विचारत असावा. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. आणि दुसरा कुठला साऊंड तिथे आहे तर तो स्वीप ऑफ इझी विंड, तर वाऱ्याचा हळूवार वाहण्याचा आवाज, आणि डाउनी फ्लेक म्हणजे हलके असे स्नोफ्लेक्स म्हणजे हिमकण वरून खाली पडल्याचा आवाज. तर तेवढा फक्त तिथे आवाज आहे, बाकी सर्वत्र शांतता आहे. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. लाईक पोएट म्हणतात की द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. ते जंगल खूपच सुंदर आहे. डार्क म्हणजे घनदाट आहे, डीप म्हणजे खोल आहेत, म्हणजे अतिशय सुंदर मोहून टाकणारे ते जंगल आहे. पण आय हॅव प्रॉमिस टू कीप, पण पोएट म्हणतात
की मला एक वचन निभवायचं आहे. जरी ते जंगल खूप सुंदर असलं, तिथे थांबावंसं वाटत असलं, तरीही मला एक वचन निभवायचं आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आणि मला झोपी जायच्या आधी खूप मोठा प्रवास करायचा आहे, असं पोएट म्हणतात आणि पुढे चालू लागतात. अशा प्रकारे रॉबर्ट फ्रॉस्ट यांची ही अतिशय सुंदर पोएम आहे. पोएम बऱ्यापैकी प्रतिकात्मक स्वरूपाची आहे, ज्यामधून पोएट सांगायचा प्रयत्न करत आहे की जीवनात अशा अनेकदा प्रसंग येतात की तिथे थांबावंसं वाटते. खूप सुंदर अशा गोष्टी जीवनात घडतात आणि माणसाला वाटते की आता आपण इथेच थांबावं, पण माणसाचे कर्तव्य त्याला तिथे थांबू देत नाही. समोर चालत राहणं जोपर्यंत स्लीप म्हणजे मृत्यू, जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत पुढे चालत राहणं हे माणसाला भागच आहे. हेच रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी या पोएममधून खूप सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे. आय होप सर्वांना पोएम खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.